गोष्टीचे नाव आहे मनीमऊ आणि उंदीर. एका गावाबाहेरच्या मोठ्या झाडाखाली खूप सारे उंदीर एकत्र राहत होते. दिवसभर ते छान झोपायचे आणि रात्री मस्त खेळायला बाहेर पडायचे. त्यांच्यात एक झंपू नावाचा उंदीर होता. तो खूपच खोडकर होता. येता जाता कोणाला तरी काहीतरी खोटे सांगून सारखे फसवायचा आणि त्यांची गंमत पाहत बसायचा. एकदा पिट्टू शाळेत निघाला तर हा झंपू त्याला म्हणतो कसा, "ए पिट्टू, तुझा डबा पडला बघ." पिट्टू बिचारा इकडे तिकडे बघू लागला. बघतो तर काय, डबा त्याच्या हातातच होता. बिचारा पिट्टू पळत शाळेत निघून गेला. पण झंपूला त्याला फसवून खूप मज्जा आली. झंपूच्या या खोडकरपणामुळे त्याला कोणीही खेळायला घेत नसत. एकदा हे सगळे उंदीर झाडाखाली खेळत होते. झंपू म्हणाला, आता या सगळ्यांना फसवतो आणि त्यांची मज्जाच बघत बसतो. झंपू झाडाच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात म्हणाला, धावा रे धावा, ती मनीमऊ आली आपल्याला खायला. हे ऐकल्यावर सगळे उंदीर कसे बसे पळत बिळात गेले. पण बिळात गेल्यावर त्यांच्या लक्षात आले मनीमऊ आलीच नव्हती. दुसऱ्या दिवशी हे सगळे छोटे उंदीर पुन्हा खेळायला बाहेर पडले. पुन्हा झंपूने धावा रे धावा, ही मनीमऊ आली आपल्याला खायला असे ओरडायला सुरुवात केली. हे ऐकताच परत सगळे उंदीर आपल्या आपल्या बिळात निघून गेले. झंपूला या सगळ्यांना फसवल्यामुळे इतका आनंद झाला की तो आता नाचू लागला आणि आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा उंदीर रात्रीचे खाऊ शोधायला बिळाबाहेर पडले. झंपू म्हणाला, चला आज पण यांना फसवूया. म्हणून पुन्हा जोर जोराने ओरडू लागला, धावा रे धावा, मनीमऊ आली खायला. हे ऐकताच सगळ्यांनी बिळात धूम ठोकली. झंपू जाम खुश झाला. आता तो घरी जायला निघणार. तेवढ्यात तिकडे एक मनीमऊ आली. तिने पटकन झंपूवर झडप घातली आणि त्याला आपल्या तोंडात पकडले. झंपू जाम घाबरला. धावा धावा, मनीमऊने मला पकडलंय असे झंप्या ओरडू लागला. सगळ्यांना वाटले झंपू खोटं बोलतोय आणि आपली मज्जा बघण्यासाठी तो अशी आपल्याला हाक मारतोय. म्हणून त्याला कोणी मदत केलीच नाही. दुसऱ्यांना फसवता फसवता झंपू मनीमऊच्या तावडीत सापडला. मुलांनो, सांगा बरं, आपण या गोष्टीतून काय शिकलोय? खोटे बोलून कधी कोणाला फसवू नये.